हाय हॅलो मैत्रिणींनो, झालं का तुमचं संध्याकाळचं चहा पाणी? माझं आत्ता संध्याकाळचं चहा पाणी झालेलं आहे आणि चहा पाणी करून मी थोडा वेळ बसले होते मोबाईल बघत. पण आता टाईम झाला आणि आज मालकाला सोमवार बी होता, त्यामुळे म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागावं. ते म्हटले आज जमलं तर जरा मी लवकर येईल. मग त्यामुळे मी काय केलं, आज जरा लवकर स्वयंपाकाला लागले होते आणि मी पहिला अगोदर दूध तापायला ठेवलं. काय होतं, सगळं स्वयंपाक वगैरे होस तर काम आवरीपर्यंत दूध थंड होतं फ्रीजमध्ये ठेवायसाठी. म्हणून मी काय करत असते, पहिला अगोदर स्वयंपाकाच्या अगोदर दूध गरम करून घेत असते आणि दूध गरम करून घेतल्याच्या नंतर आहे ना मी ते खिडकीत ठेवून देत असते. म्हणजे काय होतं, पलीकडून बाहेरून हवा येते ना, त्यामुळे लगेच दूध गार होतं आणि फ्रीजमध्ये ठेवायला जमतं मग. आणि मी आता दूध तापायला ठेवलं आणि काय भाजी करू काय भाजी करू म्हणून मी काय केलं, वालाची शेंग फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली. म्हटलं तिच्यातला थोडा गारपाना जाईन तोपर्यंत. मग मी काय केलं, म्हणलं आता शेंग थोडी थंड होती तोपर्यंत मी म्हटलं आता भात लावून घेते. मुलं म्हणले आई वरण भात बी कर, भाकरी करायची म्हटल्या वरण भात बी कर. चालतंय म्हणलं. मग मी तांदूळ घेतले वरण भात लावायसाठी, कारण तांदूळ पण संपले होते. म्हणून मी आपले राशनचे तांदूळ घेते, इडलीला असतात ना ते राशनचे तांदूळ घेतले होते. आता मुलाला म्हणलं घेऊन ये, पण ती म्हणलाय आता मी नाही जात, गार लागतंय, तो आहे ते तांदळाचाच भात कर. बरं म्हणलं चालतंय, पण राशनचे तांदूळ तुम्ही भात खाणार का? तुम्ही म्हणला चालतंय खातो, कर, मला लई कंटाळा आलाय, मी नाही जात. बरं चालतंय म्हटलं, मग मी करते त्या तांदळाचा भात. मग मी ते तांदूळ वगैरे घेतले धुवून, कारण ते मला बराच वेळ गेले होते निवडायला. त्याच्यामध्ये राशनचे असल्यामुळं घाण असते, तरी पण मी मध्ये एकदा चालून ठेवले ते, पण त्यामध्ये काय होतं ना, सारखे सारखे घाणच होत राहते. राहिले पण होते ते थोडे तांदूळ. आणि मी इथं करणार होते मुगाची डाळ, प्लेनच करणार होते, त्यामुळं मी मुगाची डाळ घेतली. मी एक दिवस मुगाची करत असते आणि एक दिवस तुरीची करत असते, म्हणजे दोन्ही बी मिक्स नाही करीत, पण अलग अलग करत असते दोन्ही बी. मग इथे घेतला मी कुकर लावून पाहिला. म्हणजे काय होतं, बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत कुकर पण थंड होतो. असं करत असते मी, ज्याची असं म्हणजे गरज आहे अगोदर मी ते स्वयंपाक करून घेत असते बरोबर सोयीनी. आणि आता हे पाच झालं गरम, ठेवलं मी ते खिडकीमध्ये. आणि छोटा मुलगा होता तिथं बसलेला, मला तो काहीतरी म्हणत होता, काहीतरी बोलला होता, मला हसायला आलं. त्याला मी सांगत बी होते आणि तो माझ्याजवळ तिथं स्वयंपाक करत बसला होता. सॉरी, माझ्याजवळ तो अभ्यास करत बसला होता तिथं. ती म्हटला आहे आता दे. त्याने काय केलं, मग स्टँडचा मोबाईल काढला. म्हणला आता माझा झाला आहे होमवर्क करून, मी मोबाईल पकडू का? तर म्हणलं पकड. पण तुम्ही जसं हे करून तसं तो मनुष्य माझ्या मागं मागं फिरत होता. आणि इथं माझी आता शेंग निवडून झाली होती, वालाची शेंग, आणि मी ती आता करायला घेतली होती. कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. इथं मी तेलामध्ये तिखट वगैरे टाकत नाही, मी सगळं शेंगामध्येच टाकून घेत असते. लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, शेंगदाण्याचा कूट टाकला, नंतर जिऱ्या मोहरीची फोडणी दिली. आणि एवढी पटकन म्हणजे 5 ते 10 मिनटातच माझी कुठली बी सुक्की भाजी असली ना लगेच होत असते आणि टेस्टी पण लागतात. बघा आता मी काय टाकलं आहे त्याच्यामध्ये, फक्त मीठ मिरची टाकलं आहे, तरी पण चवीला एवढी सुंदर लागते ना. मी काय जास्त त्याच्यामध्ये मसाला वगैरे घालत बसत नाही, नाही का, एकदम करताना सिंपल्स करते. मग मी काय केलं, भाजी टाकून घेतली आणि तोपर्यंत कुकर पण थंड झालता. मग मी काय केलं, लगेच म्हटलं आता कुकर बी थंड झाला आहे. मग मी डाळीला फोडणी द्यायला घेतली होतं तयारी करून सगळी, कारण डाळ थोडीच करायची होती म्हणून मी पातेल्यातच घेतली थोडी. मग सकाळी करायची असली ना मग कढईत घेते, थोडी जास्त करण्यात येते. ही पण एकच टाईम करायची होती म्हणून मी आपलं छोटं पातेलं घेतलं. आणि कुकरची फक्त हवा गेली होती पाहिजे तेवढा, थंड नव्हता झाला तो, म्हणून त्याच्यातले डबे वगैरे पकडीने काढून घेतले. म्हणलं अचानक वाफ वगैरे लागली तर. मग भाताचा डबा दिला साईडला ठेवून. हा छोटा सारखा मोबाईल घेऊन फिरत होता, मध्ये मध्ये हलवत होता, त्याला ओरडत होते सारखा मोबाईल हलवू नको, पण तसंच म्हणला आई हलतोय ग, चुकून हलतोय, तसंच काढत होता तो. मग मी इथं केली डाळीला फोडणी द्यायची तयारी करून घेतली ती अगोदरच सगळीच. कुकर थंडा होतोय तोपर्यंत ते मी डाळीमध्ये मीठ वगैरे टाकून घेतलं. मी प्लेन डाळ करताना फक्त काय करत असते, लसूण आणि कढीपत्ता आणि हिंग घालून मी तेवढ्याचीच फोडणी देत असते. छान लागते डाळ ती पण चवदार. त्याच्यात असं मी मिरची
कोथिंबीर वगैरे असलं काहीच घालत नाही. मला फक्त एवढीच प्लेन डाळ आवडते हे करता वेळेस. मग तुरीची डाळ करायची असल्याने मिरच्यामध्ये सगळं टाकत असते, पण हिला नाही घालत. हिला फक्त काय करत असते, कढीपत्ता आणि लसूण थोडा जास्त घालून त्याचीच फोडणी देत असते मी मुगाच्या डाळीला. तुम्ही एका दिवशी करून बघा, खूप छान लागते. आणि बघा वास पण असा छान आला होता. बारका म्हणला, आई छान वास आलाय, मला ते खायला झाल्याच्या नंतर थांब म्हणलं होऊ दे. आणि मग मी काय केलं, मधल्या गॅसवरती छोट्या गॅसवरती भाजी ठेवली होती. मी कुठली बी सुक्की भाजी शिजवताना काय करते, त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालत नाही, फक्त तशी त्याला मिठातच शिजून घेते. मग दोन्ही गॅस चालू होते तोपर्यंत मी काय केलं, पटकन किचनवरला पसारा बी आवरून घेतला होता. काय होतं, लगे लगे आवरलं ना किचनवर जास्त पसारा दिसत नाही. आता भाजी बी झालती, डाळ पण झाली होती. आता मी करायला घेणार होते भाकरी. मला भाकरी काही जास्त करायच्या नव्हत्या. भाकरी मला 2-3च करायच्या होत्या, कारण मुलापुरतीनं सकाळी छोट्याला चपाती होती. मग आम्हा तिघाला 3 भाकरी केल्या मी फक्त. माझी शक्यतो संध्याकाळी 3च भाकरी असतात, थोडीफार सकाळची चपाती असते, वरण भात असतं. 2 केल्या की कमी पडतात, 3 पण संपत नाहीत, त्याच्यातले अर्धे 3 करा राहते. पण त्याच्यामुळे मी काय करत असते, 3च करते, म्हणजे कोणाला कमी जास्त जरी लागली ना तरी पण होऊन जाते. आणि मी ठरवलं होतं आज सोमवारी म्हटल्यावर काहीतरी जरा वेगळं थोडं स्पेशल करावं जेवायला. मालकाला पण ते म्हटले, नको जास्त काय करत बसू नको, वरण भातानं आपलं काहीतरी भाजी वगैरे कर. मग फ्रीज उघडला, काय करू. मग मी शेंग दिसली म्हणून शेंगाची केली. आणि त्याच्यासोबत म्हटलं आता चपाती नाही चांगली लागायची म्हणून मी त्याच्यासोबत भाकरी केली. मालकाला विचारलं, वालाची शेंग करायची, भाकरी केली तर चालेल का? ते म्हटले चालेल, हो कर भाकरी, का करीनाच. मग लागले होते मी करायला. आणि बारकं सारखं मध्ये बडबड करत होतं, काही ना काही विचारत होतं. त्याच्या स्कूलमधलं बी सांग, त्याला मी ओरडते, बाळा सारखं नको रे बडबड करू. पण तिथं, आई थांब गं, माझं ऐक, तू स्वयंपाक कर, तुला स्वयंपाक करत माझं सांगतो, मग तुझं बी काम होईल आणि माझं बी होईल, असं मला आता सांगत होता. आणि इथं मी भाकरी टाकली भाजायला, तर मला म्हटलं, आई तुझी भाकरी फुटणार आहे मध्ये कुठंतरी, ती सगळी फुगणारच नाही. तसंच झालं, तिला बरोबर मध्ये एका जागा बीळ पडलं. मी काय उलटनं ठेवलं आहे ना, तिथे तिला बीळच पडलं. ते हसत होता, आई तुझा फुगी फुटला, आई तुझा फुगा फुटला म्हणून. आता माझ्या भाकरी पण झाल्या होत्या करून, मी लगेच गॅस पण पुसायला घेतला. कोणाकोणाला अशी सवय बरं, स्वयंपाक चालू असतानाच किचन वगैरे आवरून घ्यायचा, गॅस आवरून घ्यायचा. मला तर आहे, खाली गॅस चालू जरी असला ना तरी पण मी काय करत असते, लगेच कपडा घेऊन लगेच गॅस वगैरे पुसायची माझी गडबड असते. हे पहा, आता ही लास्टवाली होती, ही छान फुगली. त्याला म्हटलं बघ ही किती छान फुगली भाकरी, ही बिलकुल नाही फुटली. आणि इथं मला करायची होती, पहा मैत्रिणी, इथं करायला घेतला होता मी फालुदा. हा फालुदा केला मी मँगो फ्लेवरचा. म्हटलं आता उपवास सोडायला स्वीट काहीच नाही केलेलं दुसरं, म्हणून म्हटलं चला. मग फ्रीज उघडलं, मला फ्रीजमध्ये ना फालुदा दिसला. मग मी तो करून घेतला, छान शिजवला 15 ते 20 मिनटं आणि झाकून ठेवला. म्हटलं मालकाला येऊपर्यंत थोडा थंड होईल. ते झाल्याच्या नंतर, कारण दुसऱ्या दिवशी मालकाला युनिफॉर्म पण नव्हता घालायला. मग म्हटलं चला, म्हणलं आता ना थोडा टाईम होता, तर त्यांना फोन केला. ते म्हणले हाय मला अजून थोडा टाईम निघाल, 10-15 मिनटं. मग म्हणलं चला, तोपर्यंत जेवढे ड्रेस होतील तेवढे इस्त्री करून घेते. आणि इथं मी लागली होते इस्त्री करायला, कारण संध्याकाळी लाईट पण फुल असती आणि पटकन होते. त्यामुळे ना मी करता वेळेस ना संध्याकाळची इस्त्री करत असते शक्यतो. आणि मुलांना भुका पण लागल्या होत्या, त्या म्हटल्या आई आम्हाला भूक लागली, तुझं कितीक राहिलं आहे म्हणून. चला म्हणलं आता मी काय करीन, म्हणलं मग बाकीचे कपडे नंतर करते, एवढे पप्पाचे झाले त्यांच्या कामापुरते, ते झाल्याच्या नंतर आहे ना मग उद्या कधी मी दुसरे करीन. म्हटलं मी आले तोपर्यंत तुम्ही दोघं पण हात धुवून तयार राहा. माझे झाले कपडे, मी हे अडकून येते. मग कपडे वगैरे आले, इस्त्री वगैरे काढून ठेवली आणि त्यांना मग ताट करायला दिलं, कारण मला जाऊस्तोवर ते हात वगैरे धुवून बसले होते. मग मी त्यांना दिलं जेवायला. हे पहा, आता मी त्यांना जेवायला देते. जेवायला वरण भात, वालाची शेंग सुक्की ते केलेलं होतं. आणि छोट्याला होते शेंगदाणे चटणी, त्याला खूप शेंगदाणे चटणी आवडते. ते म्हटलं आई मी शेंगदाणे चटणी खातो आणि नंतर मग मी थोडा वाटलंच तर वरण भात खाईन. चला मैत्रिणी, मग बाय मैत्रिणी, गुड नाईट. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये.